Hello everyone. In the previous lecture, we have started our discussion about polycyclic aromatic compounds. In that, we seen three aromatic compounds: naphthalene, anthracene and phenanthrene. We have discussed the numbering pattern of all these polycycles. Now, as we are concerning only with naphthalene as per our syllabus, we shall see and discuss the structure of naphthalene. We have seen the structure. Its structure is as we drawn on the board or paper. It is like this. Okay. Here we shown the double bonds like this. This is the structure of naphthalene. Another structure is also possible. We know that in aromatic compounds, the double and single bonds, they are not steady, they are not localized. The double bonds go on moving. डबल बॉन्ड जे आहेत त्यांची मूवमेंट होत राहते, ज्या मूवमेंटला आपण डिलोकॅलायझेशन असं म्हणतो. तर इथे डिलोकॅलायझेशन होत असल्यामुळे दुसरी एक अरेंजमेंट पॉसिबल आहे, अँड दॅट अरेंजमेंट इज लाईक धिस. आता हे कार्बन फ्रेमवर्क जे आहे ते नाही बदलणार, फक्त डबल सिंगलचा सिक्वेन्स बदलेल. इथे हा डबल दिसतोय, इथे तो सिंगल दिसेल, हा सिंगल दिसतोय, इथे हा डबल दिसेल. ओके, अँड लाईक दॅट वी कॅन ड्रॉ द स्ट्रक्चर्स. Second arrangement may be like this. Third type of arrangement is also possible. जी खरं म्हणजे या पहिल्या अरेंजमेंट सारखीच आहे, फक्त थोडासा त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसेल. This is the third arrangement which is possible. यांना नंबर देऊन देऊ आपण, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तीन याचे रेझोनन्स स्ट्रक्चर झाले. ओके, आता याच्यामध्ये पहा, एक महत्वाची गोष्ट अशी असते, जसं बेन्झीनच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. सी, दिस इज बेन्झीन. बेन्झीन असा पण काढता येतो, किंवा बेन्झीन असा पण काढता येतो. डबल सिंगल मध्ये फरक केलाय आपण, है ना. म्हणजे याचं डिलोकॅलायझेशन झालंय. हा इथे गेला, हा इथे गेला आणि हा इथे आला. फायनली आपल्याला हे असं स्ट्रक्चर मिळालं. आता याच्यामध्ये बघा, सिंगल बॉन्ड जो आहे, सिंगल बॉन्डची बॉन्ड लेंथ किती असते? इट इज अराउंड 1.42 अँगस्ट्रॉम इतकी असते सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ 1.33 अँगस्ट्रॉम. म्हणजे आता रेझोनन्स ला एव्हिडन्स म्हणून नेमकं काय आहे ते पण आपल्याला याच्यातून समजेल. जर बेन्झीन मध्ये डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड हे फिक्स असतील, डबल बॉन्डचे डिलोकॅलायझेशन जर होत नसेल, ते एकाच जागी स्थिर असतील, तर एक्सरे अनालिसिसला बॉन्ड लेंथ ज्या असतात, बॉन्ड लेंथ साठी जनरली एक्सरे अनालिसिस केलं जातं. एक्सरे अनालिसिस इज यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ द बॉन्ड लेंथ. मग जर याच्यामध्ये दोन प्रकारचे बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड आहेत आणि डबल बॉन्ड आहेत, जर असं असेल
तर एक्सरे अनालिसिस मध्ये आपल्याला काय दिसायला पाहिजे, आपल्याला दोन प्रकारच्या व्हॅल्यू मिळाल्या पाहिजे बॉन्ड लेंथ साठी. बट when the X-ray analysis of the benzene is done, then it is found that only one type of bond length is present. एक्सरे अनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं की बेन्झिन मध्ये फक्त एकाच प्रकारची बॉन्ड लेंथ अवेलेबल आहे. दोन व्हॅल्यू मिळाल्या नाही, एकच व्हॅल्यू मिळाली आणि व्हॅल्यू अशी मिळाली की या दोघांची इंटरमिजिएट व्हॅल्यू मिळाली. म्हणजे धड सिंगलची पण ती व्हॅल्यू मिळत नाहीये आणि डबलची पण नाहीये. याचा अर्थ असा होतो की ईच अँड एव्हरी बॉन्ड इज इक्विव्हॅलंट इन बेन्झिन. बेन्झिन मध्ये फिक्स असा डबल बॉन्ड कोणीच नाहीये आणि फिक्स असा सिंगल बॉन्डही कोणीच नाहीये. डबल सिंगल हे रेझोनन्स सुरूच असतं. हा बॉन्ड इथे येतो, हा इथे येतो, हा इथे जातो, अशी पोझिशन मिळते. पुन्हा हा इकडे येईल, हा इथे जाईल, हा इथे जाईल, पुन्हा आपल्याला रिव्हर्स हीच पोझिशन मिळेल. पुन्हा याच्यात डिलोकॅलायझेशन होईल, आपल्याला हे मिळेल. सो दिस डिलोकॅलायझेशन इज कंटिन्यूड अँड देअरफॉर बेन्झिन इज सपोज टू हॅव सच स्ट्रक्चर. आणि त्यामुळे बेन्झिनचं असं स्ट्रक्चर असेल असं मानलं जातं. याला रेझोनन्स हायब्रिड असं म्हणतात. हे दोघं रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत अँड दिस इज कॉल्ड ॲज रेझोनन्स हायब्रिड. इट इज रेझोनन्स हायब्रिड. कारण काय, तर बेन्झिन मध्ये फक्त दोनच प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत. म्हणजे प्रत्येक बॉन्डला त्यामुळे एका स्ट्रक्चर मध्ये हा डबल आहे तर दुसऱ्यामध्ये हा सिंगल आहे. म्हणजे 50% वेळेस हा डबल आहे, 50% वेळेस सिंगल आहे. आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ जी आहे ती सगळ्यांसाठी सारखीच येते. इट इज द ऍव्हरेज ऑफ डबल अँड सिंगल. ओके, तर रेझोनन्स स्ट्रक्चर्स वरून आपण बॉन्ड लेंथ बद्दल एक अंदाज घेऊ शकतो. हे बॅकग्राऊंड झालं. हे बेन्झिनच्या बाबतीत सांगून थोडंसं तुम्हाला बेसिक समजावं याच्यासाठी हे सांगितलं होतं. नाऊ लेट अस सी व्हॉट इज द केस विथ नॅफ्थॅलिन. आता नॅफ्थॅलिन मध्ये पहा, हे थोड्या वेळाने पुसतो मी. नॅफ्थॅलिन मध्ये पहा, आपण एक काम करू, याला आहे ना नंबरिंग देऊन टाकू. 1 2 3 4 5 6 याला देतो का आपण? नाही, आपण डायरेक्ट उडी मारतो इकडे. 5 6 7 8 नंबरिंग आपण दिलं. आता याच्यात पहा, ह्या सगळ्यांमध्ये सेम नंबरिंग आपल्याला द्यावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. ओके, नंबरिंग सेमच सगळ्यांमध्ये. आता याच्यामध्ये पहा C1 C2 पहा. दिस इज कार्बन नंबर 1 C1 अँड दिस इज कार्बन नंबर 2 C2. तो डबल बॉन्ड आहे ह्या एका स्ट्रक्चर मध्ये. दुसऱ्या याच्यात पहा C1 C2 इज अगेन डबल बॉन्ड इन द सेकंड स्ट्रक्चर. तिसऱ्यामध्ये पहा C1 C2 इज सिंगल बॉन्ड. याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला? वी कॅन प्रेडिक्ट that C1 C2 is double bond for more time and single bond for little time, for smaller time. C1 C2 हा जास्तीत जास्त वेळेस डबल बॉन्ड आहे आणि त्याच्यामुळे तो डबल बॉन्ड कॅरेक्टर जास्त दाखवेल. याचा अर्थ तो बॉन्ड लेंथ जी आहे त्याची ती कमी दाखवेल. आता C2 C3 बघा. C2 C3, it is single bond here. Again in the second arrangement it is single bond. C2 C3 is single bond. But in the third structure C2 C3 is a double bond. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की C2 C3 जो आहे it is single bond more times. जास्तीत जास्त वेळेस तो सिंगल बॉन्ड आहे
आणि फक्त थोड्या वेळासाठी तो डबल बॉन्ड होतो. याचा अर्थ C2C3 इज हॅव्हिंग मोर सिंगल बॉन्ड कॅरेक्टर. C2C3 मध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर जास्त आहे. C1C2 मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर जास्त आहे. म्हणजेच जेव्हा आपण नॅफ्थॅलिनचं एक्स रे अनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला काय दिसेल, आपल्याला दोन प्रकारच्या बॉन्ड लेंथ दिसतील. C1C2 साठी आपल्याला कमी बॉन्ड लेंथ दिसेल आणि C2C3 साठी आपल्याला जास्त बॉन्ड लेंथ दिसेल. कारण C2C3 मध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर जास्त आहे. तर आपल्याला असं दिसलं की C1C2 बॉन्ड लेंथ ही दिसली 1.36 अँगस्ट्रॉम. 1.36 हे याच्या मागे जात आहे का, थोडं खाली लिहितो. C1C2 C2C3 C1C2 bond length is 1.365 angstrom. एक्स रे अनालिसिस मधून हे लक्षात आलं. आणि C2C3 ची होती 1.404 अँगस्ट्रॉम. दोन प्रकारच्या बॉन्ड लेंथ आपल्याला मिळाल्या आणि हे आपल्याला त्याच्या रेझोनन्स वरून क्लिअर होत आहे. रेझोनन्स मध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की C1C2 जो आहे तो इट इज हॅव्हिंग मोर डबल बॉन्ड कॅरेक्टर आणि त्यामुळे त्याची बॉन्ड लेंथ कमी येते. C2C3 इज हॅव्हिंग मोर सिंगल बॉन्ड कॅरेक्टर, त्याची बॉन्ड लेंथ जास्त मिळते. सो इन नॅफ्थॅलिन वी गेट टू टाइप्स ऑफ बॉन्ड लेंथ्स. ऑल द बॉन्ड लेंथ्स आर नॉट सेम इन नॅफ्थॅलिन. त्या उलट बेन्झिन मध्ये काय होतं, बेन्झिन मध्ये ऑल द बॉन्ड लेंथ्स वेअर सेम. कारण त्याच्यामध्ये दोनच स्ट्रक्चर येत होते आणि प्रत्येक बॉन्ड हा एकदा डबल होता तर एकदा सिंगल होता, म्हणजे सारखं सारखं होतं प्रमाण. इथे तसं नाहीये, हा दोनदा डबल आहे एकदा सिंगल आहे. C2C3 दोनदा सिंगल आहे एकदाच डबल आहे, म्हणजे प्रमाण सेम नाहीये त्याच्यामध्ये. So in this way, by the X-ray analysis and also from the resonance structures, we can predict the possible bond lengths. And in naphthalene, there are two types of bond lengths. C1-C2 bond is having smaller bond length, shorter bond length. C2-C3 bond length is longer. C1-C2 bond is shorter. असं एखाद्या वेळेस छोटासा क्वेश्चनही विचारला जातो. इन नॅफ्थॅलिन C1-C2 बॉन्ड इज शॉर्टर दॅन C2-C3 बॉन्ड, एक्सप्लेन असं म्हटलं जातं. तर त्यावेळेस आपल्याला हे तिघ स्ट्रक्चर काढावे लागतील आणि एक्सप्लेन करावं लागेल की C1-C2 इज हॅव्हिंग मोर डबल बॉन्ड कॅरेक्टर ऍज पर द फर्स्ट अँड सेकंड स्ट्रक्चर. C2-C3 is having more single bond character as per the first and second structure and therefore the bond lengths are different. C1-C2 is shorter than C2-C3. असं एक्सप्लेन आपल्याला करावं लागेल. आता नॅफ्थॅलिन एरोमॅटिक आहे की नाही ते चेक करा. आपल्याला एरोमॅटिक साठी काय सांगितलेलं होतं मी, कुठला रूल होता, हुकेल्स रूल है ना. हुकेल रूल नुसार पहिली कंडिशन काय आहे, इट मस्ट बी सायक्लिक. सायक्लिक आहे का, आहे, इट इज पॉलिसायक्लिक. सेकंड रूल इज इट मस्ट बी प्लेनर. प्लेनर आहे का, येस इट इज प्लेनर. सगळेच कार्बन याच्यातले कसे sp2 हायब्रिडाइज आहे, सगळे sp2 आहे म्हणजे तो प्लेनरच आहे. ओके, रिंग जी आहे ती प्लेनर आहे. आणि तिसरा काय, वेदर इट कंटेन्स 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स ऑर नॉट. ते चेक करा. आता 4n+2 पाय इलेक्ट्रॉन आहेत का. मग इक्वेशन कसं म्हणतो आपण, 4n+2 इज इक्वल टू याच्यात किती पाय इलेक्ट्रॉन आहेत ते आपण मोजतो. किती आहेत मग याच्यामध्ये, 2 आणि 2 4 आणि 2 6. एक डबल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन.
है ना, म्हणून आपण 2 आणि 2 4 आणि 2 6 अधिक 2 8 अधिक 2 10. There are 10 pi electrons. 4n plus 2 is equal to 10. म्हणजेच 4n किती आला मग? हा 2 इकडे पाठवा, 10 वजा 2, 4n is 8. So n is equal to 2. n ची व्हॅल्यू कशी आली आपल्याला? इंटिग्रल व्हॅल्यू आली है ना. ते 2 आली, 3 आली, 1 आली, 4 आली, हे एवढं महत्वाचं नाहीये, पण ती इंटिग्रल आली, पूर्णांक संख्या आली. अपूर्णांक आलेला नाहीये, 2.5 नाही आला, 2.1 नाही आलेला है ना. पूर्णांक संख्या आली, इंटिजर आपल्याला मिळाला, इंटिग्रल व्हॅल्यू आपल्याला मिळाली. इट मीन्स दॅट naphthalene contains 4n plus 2 pi electrons, and therefore as naphthalene is satisfying all these three conditions, it is aromatic. तिघही कंडिशन्स नॅफ्थॅलिन मध्ये फुलफिल होत आहेत, म्हणून नॅफ्थॅलिन हा एरोमॅटिक कंपाऊंड आहे. ठीक आहे. नाउ वी शैल सी द सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिन. Now let's see the synthesis method of naphthalene starts with two reactants. One of the reactant is benzene and another reactant is succinic anhydride. Succinic anhydride हा कोण आहे? बेन्झीन. आणि दुसरा आहे सक्सिनिक अनहायड्राइड. आता सक्सिनिक अनहायड्राइड म्हणजे काय? अनहायड्राइड म्हणजे काय? मुळात अनहायड्राइड म्हणजे ज्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल लॉस झाल्यामुळे जो तयार झालेला आहे, इट इज अनहायड्राइड. अनहायड्राइड हे जनरली ऍसिड्सचे बनलेले असतात. ऍसिड असतो, त्या ऍसिड मधून वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो आणि आपल्याला अनहायड्राइड मिळतो. मग वॉटर मॉलिक्यूल लॉस होऊन अनहायड्राइड मिळण्यासाठी ऍसिड जे येते डायकार्बोक्सिलिक ऍसिड असलं पाहिजे. सो दिस सक्सिनिक अनहायड्राइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम सक्सिनिक ऍसिड. COOH हे सक्सिनिक ऍसिड असतं. असं COOH आणि मध्ये 2 CH2 हा झाला सक्सिनिक ऍसिड. सक्सिनिक ऍसिड मधून जेव्हा एक वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो, H2O हा जेव्हा निघून जातो, H2O निघून गेला, शिल्लक काय राहिला? हे इथला ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन आहे हा दोघांमध्ये असा राहिलेला असतो. दिस इज अनहायड्राइड. ओके. सो बेन्झीन रिएक्ट्स विथ सक्सिनिक अनहायड्राइड in presence of aluminum trichloride AlCl3. Aluminum trichloride is the Lewis acid catalyst, and here
in presence of this Lewis acid catalyst, Friedel-Crafts acylation reaction takes place. Friedel-Crafts acylation ही रिएक्शन इथे होते, आपण बघितलंय आधी. मग ह्या असायलेशन मध्ये काय होतं, दिस बेन्झिन अटॅक्स ऑन दिस कार्बन, आणि हा जो बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन मधला हा बॉन्ड ब्रेक होतो, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे येते. बेन्झिनचा बॉन्ड कोणासोबत होतोय आता, या कार्बन सोबत. ह्या कार्बन सोबत बेन्झिनचा बॉन्ड झाला. ह्या कार्बन नंतर कोण आहे, CH2, त्याच्यानंतर अजून कोण आहे, CH2, त्याच्यानंतर कोण आहे, C डबल बॉन्ड O, आणि फायनली हा जो ऑक्सिजन आहे O मायनस, हा O मायनस ह्या इथल्या हायड्रोजनला घेऊन घेतो आणि OH होतो. इथला हायड्रोजन गेला, त्याच्याऐवजी त्याच्यावरती हा एवढा ग्रुप सबस्टिट्यूट झाला. ओके, हियर इज OH. OH थोडं मोठं काढतो, OH. सो वी गेट दिस फर्स्ट स्टेज प्रॉडक्ट. पहिल्या स्टेजला आपल्याला हा प्रॉडक्ट मिळाला. आता या प्रॉडक्टचं नाव काय, इट इज बीटा बेन्झॉइल propionic acid. Its name is beta benzoyl. हा बीटा आहे इथे, बीटा बेन्झॉइल प्रोपियोनिक ऍसिड. सी कार्बन 1, 2, 3 हे 3 कार्बन कन्सिडर केले, 3 कार्बन म्हणून प्रोपियोनिक ऍसिड. आणि ह्या 3 कार्बनला आता ह्या कार्बॉक्सिल नंतर पहिला जो असतो याला अल्फा म्हणतात, आणि याच्यानंतर जो दुसरा आहे याला बीटा म्हणतात, याच्यानंतर जो असतो त्याला गॅमा म्हणतात. पण ह्या बीटा पोझिशनला हा एवढा ग्रुप अटॅच झालेला आहे, आणि हा जो ग्रुप आहे बेन्झिन रिंग आणि C डबल बॉन्ड O, एवढ्या ग्रुपला बेन्झॉइल असं म्हणतात. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज बेन्झॉइल. बेन्झिन रिंग आणि C डबल बॉन्ड O, दिस इज कॉल्ड ॲज बेन्झॉइल. तुम्ही लिहून घ्या कुठेतरी, बेन्झॉइल, याला बेन्झॉइल असं म्हणतात. दिस इज बेन्झॉइल. सो ॲट द बीटा पोझिशन ऑफ दिस प्रोपियोनिक ऍसिड, बेन्झॉइल ग्रुप हॅज बीन सबस्टिट्यूटेड. देअरफॉर द नेम इज बीटा बेन्झॉइल प्रोपियोनिक ऍसिड. This beta benzoyl propionic acid is then subjected to Clemenson's reduction. Clemenson's reduction. क्लेमेन्सन रिडक्शन याच्यामध्ये केलं जातं. आता क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये काय करतात, झिंक पावडर वापरतात, झिंक अलॉंग विथ अमाल्गम, मर्क्युरी, ओके, आणि HCl वापरतात त्याच्यामध्ये, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा मर्क्युरी एवढा महत्वाचा नाही, याच्यामध्ये झिंक महत्वाचा आहे, झिंक महत्वाचा आहे. तर झिंक आणि HCl च्या सोबत रिडक्शन होतं, आणि हा जो कार्बोनिल आहे या कार्बोनिलचं कन्व्हर्जन मिथिलिन मध्ये होतं. सो हिअर वी गेट this product, this C double bond O has been reduced to CH2, and here the carboxyl group remains as it is. मग आता हे जे तयार झालं याला नाव काय द्यायचं, आता हा कार्बन इथला गेला C डबल बॉन्ड O, त्याच्यामुळे आता कार्बन आपल्याला हा पण मोजता येईल, 1, 2, 3, 4, 4 कार्बन इथे झाले. 4 कार्बन म्हणून ब्युटॅनॉइक ऍसिड.
किंवा कॉमन सिस्टम मध्ये ब्युटेरिक ऍसिड. ओके, आता बघा कार्बोक्सिल नंतरचा पहिला कार्बन त्याला आपण काय म्हणतो, अल्फा. दिस इज अल्फा. दुसरा जो आहे त्याला बीटा आणि तिसरा जो आहे त्याला गॅमा. So at the gamma position there is phenyl ring, and therefore name of this compound is gamma phenyl butyric acid. Gamma phenyl butyric acid. It is gamma phenyl butyric acid. हे नावं थोडेसे एकदा लक्षात आलं की समजून जातात, काही कठीण नाहीये. थोडस लॉजिकली त्याच्याकडे लक्ष द्यायचं. जसं जनरल सिस्टम मध्ये आपण नंबरिंग 1 2 3 4 असं देतो, तसं ग्रीक मध्ये किंवा लॅटिन मध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा अशा टाईपचं नंबरिंग दिलं जातं. Now, this gamma phenyl butyric acid is heated in presence of concentrated sulfuric acid. It is heated in presence of cons H2SO4 sulfuric acid. आणि त्या हिटिंग नंतर आपल्याला मिळतो, ह्या इथे कॉम्बिनेशन होतं, ह्या कार्बन मध्ये आणि त्या कार्बोक्सिलच्या कार्बन मध्ये कॉम्बिनेशन होतं आणि आपल्याला मिळतो हा इंटरमिजिएट. डबल बॉन्ड O. फक्त रिंग जी ती फ्यूज झाली, इथे आता सायक्लायझेशन झालं. सायक्लायझेशन झालं म्हणजे सायकल तयार झाली, रिंग तयार झाली. दिस इज कॉल्ड ॲज अल्फा टेट्रालोन. अल्फा टेट्रालोन हा शेवटी ON जो आला लोनचा, तो कशामुळे आला, या कीटॉन फंक्शनल ग्रुपमुळे आला. C डबल बॉन्ड O असेल, आपण काय म्हणतो त्याला, कीटॉन, कार्बोनिल कीटोन, त्यामुळे याचं नाव आलं अल्फा टेट्रालोन. हा जर इथे नसला तर एवढ्या याला काय म्हणू आपण, याला टेट्रॅलिन असं म्हणतात, टेट्रालिन. दिस इज अल्फा टेट्रालोन. अल्फा कशामुळे, रिंग जंक्शनच्या जवळ. आता नॅफ्थॅलिन मध्ये हे पण एक लक्षात ठेवता येईल तुम्हाला, 2 पोझिशन असतात. इन नॅफ्थॅलिन देअर आर 2 टाइप्स ऑफ पोझिशन्स. ऍडजस्टंट टू रिंग जंक्शन इज अल्फा पोझिशन, याला अल्फा म्हणतात. रिंग जंक्शनला ऍडजस्टंट म्हणून हा सुद्धा अल्फा, हा सुद्धा अल्फा आणि हा सुद्धा अल्फा. 4 अल्फा पोझिशन राहतील. आणि रिंग जंक्शन पासून जे लांब आहे इकडे, दिस इज बीटा, दिस इज ऑल्सो बीटा. तर या 4 बीटा पोझिशन असतात आणि 4 अल्फा पोझिशन असतात. तर इथे हा डबल बॉन्ड O अल्फा पोझिशनला आहे म्हणून याला अल्फा टेट्रालोन असं म्हटलंय. जर हा डबल बॉन्ड O इथे असता किंवा इथे असता तर आपण त्याला बीटा टेट्रालोन म्हटलं असतं. दिस इज अल्फा टेट्रालोन. आता आपल्याला हा नकोय डबल बॉन्ड O. तर जसं आपण ह्या कार्बोनिलला, ह्या कीटोन फंक्शनल ग्रुपला रिड्यूस केलं होतं क्लेमेन्सन्स रिडक्शननी, तसंच याला पण क्लेमेन्सन रिडक्शननीच आपल्याला रिड्यूस करायचंय. झिंक HCl हे यूज करायचं, क्लेमेन्सन्स रिडक्शन, अँड वी विल गेट दिस प्रॉडक्ट. दिस इज टेट्रालिन. जे आपण आधी म्हटलं होतं किंवा डबल बॉन्ड O नसला तर याला आपण टेट्रालिन म्हणू, तो हा टेट्रालिन आहे. आता नॅफ्थॅलिन होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, इथे डबल बॉन्ड पाहिजे आणि इथे डबल बॉन्ड पाहिजे.
डबल बॉन्ड पाहिजे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, हायड्रोजन इथले काढावे लागतील, म्हणजेच आपण काय करू याचं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ हायड्रोजन. आपल्याला इथले हायड्रोजन लॉस करायचे, इथले पण लॉस करायचे, तेव्हा इथे डबल बॉन्ड येईल. ओके, सो नाऊ आता इकडे जागा नाहीये म्हणून इथे दाखवतो मी त्याला. इट इज ऑक्सिडाइज्ड इन प्रेझन्स ऑफ सेलेनियम बाय हिटिंग. सेलेनियम जो आहे तो ऑक्सिडेशन साठी यूज केला जातो. सो ऑन ऑक्सिडेशन we will get the final desired product, that is naphthalene. We get this naphthalene product. So this is naphthalene. एकदा हे पूर्ण सिंथेसिस बघा. We started with benzene and succinic anhydride in presence of aluminum trichloride. They undergo Friedel-Crafts acylation reaction and we get beta benzoyl propionic acid as the product of first stage. This beta benzoyl propionic acid is then reduced by Clemmensen reduction method and we get gamma phenyl butyric acid. This gamma phenyl butyric acid is then heated in presence of sulfuric acid and we get alpha tetralone. This alpha tetralone is then reduced again by Clemmensen reduction method. We use zinc amalgam and HCl for Clemmensen's reduction and we get tetraline after this reduction. Tetraline is then oxidized by using selenium and finally we get the product naphthalene. So in this way we can synthesize naphthalene. ही सिंथेसिस मेथड महत्वाची आहे. एक्झाम मध्ये 4 मार्काला ही खूप वेळा विचारली गेलेली आहे आणि ह्या मेथडचं नाव आहे, दिस सिंथेसिस मेथड इज कॉल्ड ॲज हॅवॉर्थ सिंथेसिस. दिस इज हॅवॉर्थ synthesis. This is Haworth synthesis of naphthalene. तर एक्झाम मध्ये याच्यावरती बरेचदा प्रश्न येतो, गिव्ह द हॅवर्थ सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिन. 4 मार्काला प्रश्न. किंवा असं येतं, राईट अ नोट ऑन हॅवर्थ सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिन. उत्तर सेमच राहणार, हेच आपण रिएक्शन त्याच्यात दाखवू. खाली शब्दांमध्ये पण हेच आपण लिहू की बेन्झीन अँड सक्सिनिक अनहायड्राइड रिएक्ट by Friedel-Crafts acylation to give beta benzoyl propionic acid.
which undergo Clemmensen reduction to give gamma phenyl butyric acid, which is then heated in presence of sulfuric acid to get alpha tetralone. Alpha tetralone is again reduced by Clemmensen reduction to produce tetraline. Tetraline is oxidized in presence of selenium to give naphthalene. हेच आपण लिहिणार तिथे खाली. ओके, प्रश्न काही असो, नॅफ्थॅलिनचं सिंथेसिस म्हटलं की आपल्याला हॅवर्थ सिंथेसिस द्यायचंय आणि 4 मार्क मिळवायचे. Now, let us see the reactions of naphthalene. याची 2-3दा प्रॅक्टिस करा, अगदी सोपं आहे. एखाद्या मोठ्या कागदावरती हे लिहून घरामध्ये लटकवून द्या. 1-2 दिवसात तुमचा अगदी तोंडी पाठ होऊन जाईल. Now, we shall see the reactions of naphthalene. Reactions of naphthalene. So, as we have seen that naphthalene is aromatic compound and therefore it undergoes electrophilic substitution reactions just like other aromatic compounds. Now, in the electrophilic substitution reaction, there are 2 possibilities. Naphthalene has 2 positions, alpha position and beta position, and therefore there are 2 possibilities of the electrophilic substitution. In one possibility, naphthalene can undergo substitution at alpha position, and in another possibility, naphthalene can undergo electrophilic substitution at beta position. Now, what if it undergoes substitution at alpha position? जर अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूशन झालं तर आपल्याला या इथे कार्बोकॅटायन मिळेल. द पॉझिटिव्ह चार्ज विल बी ॲट दिस कार्बन. आता याला स्टॅबिलाइज करता येईल का? करता येईल. हा इकडे जाऊ शकतो.
and we can get this resonance structure. याला आता करता येईल का स्टॅबिलाइज? नाही करता येणार, कारण हा डबल बॉन्ड इथे जर आला तर पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती येईल आणि रिंग जंक्शनला पॉझिटिव्ह चार्ज थांबू शकत नाही. त्यामुळे पुढे त्याचं डिलोकॅलायझेशन होणार नाही. 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला मिळतील. आता बीटा पोझिशनला जर सबस्टिट्यूशन झालं तर काय होईल? If substitution takes place at beta position, then positive charge will be at the alpha position. And now there is no any possibility to stabilize this positive charge. याला स्टॅबिलाइज नाही करू शकत पुढे आपण, कारण हा डबल बॉन्ड इकडे नाही येऊ शकत. हा जर इकडे आला तर पॉझिटिव्ह चार्ज इथे येईल, पण हे रिंग जंक्शन आहे आणि रिंग जंक्शनला पॉझिटिव्ह चार्ज थांबू शकत नाही. That's why further resonance is not possible. मग आपल्याला समोर काय दिसतंय की अल्फा पोझिशनला जर सबस्टिट्यूशन झालं तर आपल्याला 2 रेझोनन्स स्ट्रक्चर मिळत आहेत आणि बीटा पोझिशनला जर सबस्टिट्यूशन झालं तर आपल्याला एकच रेझोनन्स स्ट्रक्चर मिळत आहे. इट मीन्स दॅट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ॲट अल्फा पोझिशन गिव्स मोर स्टेबल सिग्मा कॉम्प्लेक्स. This is more stable. Why? 2 आहेत म्हणून जास्त स्टेबल, हा एकटाच आहे म्हणून लेस स्टेबल. This is less stable, that is more stable. So we shall see the reactions of naphthalene all taking place at the alpha position. पण आता ह्या पोझिशन्स मध्ये एक लक्षात घ्या, अल्फा पोझिशन जी आहे इट इज क्लोज टू द रिंग जंक्शन. रिंग जंक्शनच्या ती जवळ असते आणि त्याच्यामुळे जर एखादा मोठा सबस्टिट्युएंट आला, बल्की सबस्टिट्युएंट जर आला, बल्की जर इथे सबस्टिट्युएंट असेल, then it will interact with this hydrogen. तो ह्या हायड्रोजन सोबत इंटरॅक्ट होतो आणि स्टेरिक हिंड्रन्स तिथे क्रिएट होतो. त्यामुळे जेव्हा बल्की सबस्टिट्युएंट वगैरे असतील त्यावेळेस बीटा पोझिशन प्रेफर केली जाते, कारण बीटा पोझिशन ही लांब आहे. इथे किती बल्की आला तरी तो लांब राहतो, कोणत्या हायड्रोजनच्या वाटेला तो जात नाही. त्यानंतर रिएक्शन जर जास्त टेम्परेचरला केली गेली, हायर टेम्परेचरला जर रिएक्शन केली गेली तर त्याही वेळेस बीटा पोझिशनला सबस्टिट्यूशन होतं, कारण हायर टेम्परेचरला व्हायब्रेशन जास्त होतात मॉलिक्यूलचे आणि व्हायब्रेशन जास्त झाले म्हणजे त्यांचे इंटरॅक्शन्स जास्त होतात. सो टू अवॉइड सच इंटरॅक्शन्स, substitution take place at beta position at higher temperature. म्हणजे बीटा पोझिशनला केव्हा केव्हा होतं, जर सबस्टिट्युएंट बल्की असेल तेव्हा बीटा पोझिशनला होईल आणि टेम्परेचर जास्त असेल तेव्हा सुद्धा बीटा पोझिशनला सबस्टिट्यूशन होईल. अदरवाइज नॉर्मल कंडिशन्स आणि नॉर्मल साईजचा सबस्टिट्युएंट असेल त्यावेळेस अल्फा पोझिशनला सबस्टिट्यूशन होईल. So we shall discuss the reactions of naphthalene in the next lecture. See you next time.